तो खड्डा देतोय अपघातास निमंत्रण। गत 6 महिन्यापासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। प्रवाशांचा जीव गेल्यावर बांधकाम विभाग खड्डे बुजवणार का? प्रवाशाचा संतप्त सवाल। महागाव ते फुलसावंगी हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून बांधकाम कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्याचे केले असून बांधकाम केल्यानंतर 2 ते 3 वर्षातच त्या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली। कंपनीमार्फत थातूरमातूर खड्डे बुजवण्याचं काम पण झालं, परंतु काळी आणि टेंभी या गावाच्या मधोमध साईबाबा विद्यालयाच्या जवळ एक मोठा खड्डा गत 6 महिन्यापासून अपघातास निमंत्रण देत आहे। अनेक दुचाकी स्वार या ठिकाणी पडून अपघात सुद्धा झाला आहे। एकीकडे पाहायला गेलं तर शिवकालीन जे बांधकाम आहे, रस्त्यावरील पूल जे अद्यापपर्यंत चांगल्या सुस्थितीत आहेत, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे मार्फत बांधण्यात आलेल्या या रस्त्याला 2 ते 3 वर्षातच खड्डे कसे पडतात असा प्रश्न सुद्धा उभा राहतो। निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या बांधकाम कंपनीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न सुद्धा नागरिकांनी उपस्थित केला आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन ओबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील महागाव ते फुलसावंगी जो रोड आहे त्या रोडवर आहोत। आपण पाहू शकता की या रोडवर कशा प्रकारे जे आहे ते खड्डे पडलेले आहे। महागाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे सुद्धा हे रस्ते अतिशय खराब झालेले आहेत। बांधकाम विभागाचं जे आहे कोणत्याही प्रकारे जे लक्ष या रोडवर नसल्याचं दिसत आहे। इथून जवळच साईबाबा विद्यालय शाळा आहे। मोठ्या प्रमाणात फुलसावंगी परिसरातील अनेक विद्यार्थी जे आहेत ते महागावसाठी शाळेत येणं जाणं करत असतात। सतत या रोडवर रहदारी असते, परंतु या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। बांधकाम विभाग महागावचं या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगसाल, काय परिस्थिती आहे या रस्त्याची? मागील जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून सन्या हा खड्डा इथं या फुलसावंगी महागाव रोडवर पडलेला आहे। ये जा करण्यासाठी महागाव तालुका 13 किलोमीटर असल्या कारणाने शाळेचे लेकर आणि या फुलसावंगीला छोटं मोठं मार्केट असल्यामुळे कापसाच्या आमच्या गाड्या आहेत येणं जाणं करतात। शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांसमोर खूप मोठा ऍक्सिडेंट होण्याची परिणाम आहेत आणि नेहमी हा खड्डा पाहतो तर जशाला तसाच आहे। नेहमी बांधकाम विभागाला वारंवार तक्रार करून सन्या सुद्धा बांधकाम विभाग याच्याकडे कोणतेही लक्ष देत नाही, दुर्लक्ष करते। इथला स्थानिक आमदार असेल, स्थानिक कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील, बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत तक्रारी करून सुद्धा हा खड्डा बुजवण्यात नाही आला। आपण पाहतो की फुलसावंगी मोठी बाजारपेठ आहे आणि महागाव तालुका आहे। महागाव तालुका प्रमाणात वाहतूक आहे, परंतु अद्यापर्यंत बांधकाम विभाग अद्यापही हा खड्ड्यामध्ये मुरुम टाकला। 1 ते 1.5 फुटाचा हा खड्डा आहे। या खड्ड्यामध्ये तुम्ही पाहू शकता, मी स्वतः उभा राहतो या खड्ड्यामध्ये। 1.5 फुटाचा खड्डा आहे। बांधकाम प्रशासन कोणाचा तरी इथं जीव घेण्याची वाट पाहत आहे, मला असं वाटते। या रोडनं जवळपास 12 महिने झाले आपल्याला। खड्डा किती दिवसापासून आहे? या खड्ड्याला झाले सर 11 साडे 11 महिने झाले। काय त्रास आहे या खड्ड्याला? म्हणजे पाणी पाऊस पडलं की सर आमच्या खड्डा दिसत नाही, काही नाही। गाडी खड्ड्यात जाऊन आदळते, गाडीचे नुकसान होते सर। त्याच्यानंतर जे पेशंट असते गाडीमध्ये त्यांना तकलीफ होते, त्याच्यामुळे लई त्रास आहे सर या रस्त्यामुळे। या खड्ड्याविषयी बांधकाम विभागाने थोडीशी दक्षता घ्यायला पाहिजे। याच्यानंतर म्हणजे इथं जीवितची हानी होण्याची शक्यता आहे। इथं शाळा सुद्धा आहे, साईबाबा विद्यालय टेंभी, विद्यार्थी सुद्धा जाणे येणे करतात आणि या खड्ड्याची बांधकाम विभागानं तातडीने काळजी घेऊन बुजवण्याचा प्रयत्न करावा, काळजी घ्यावी। आपण पाहू शकता की काही प्रवासी नागरिक आपल्या सोबत होते। मोठ्या प्रमाणात जे आहे फुलसावंगी ते महागाव हा रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी जे आहे ते खड्डे पडलेले आहेत। जवळच साईबाबा विद्यालय आणि फुलसावंगी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी जे आहेत महागाव मध्ये सुद्धा शाळेसाठी येणं जाणं करत असतात। मोठी रहदारी या रस्त्याने आहे, परंतु बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। अनेक जागी जे आहेत ते खड्डे पडलेले आहेत। रस्ता हा दुरुस्तीला आलेला आहे। ज्या कंपनीने हे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। जवळपास या रस्त्याला बांधून 3 ते 4 वर्ष झाले असतील, परंतु 3 आणि 4 वर्षात जर नवीन झालेला रस्ता खराब होत असेल तर त्या बांधकामाची गुणवत्ता किती असेल ते तुम्हाला या खड्ड्यावरून समजते। 3 ते 4 वर्षापूर्वी बांधलेला हा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झालेला आहे। कंपनीने जे रस्त्याचं काम केलेलं आहे ते अतिशय बोगस दर्जाचं झालं आहे। बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारावर, बांधकाम कंपनीवर कारवाई करेल का, हा सुद्धा प्रश्न इथं नागरिकांनी आपल्या समोर मांडलेला आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन ओबाळे, महागाव।